आणि बेस्ट ऑफ लक जुनेद भाई अँड कंपनी म्हटलं तर JDS संघ वळतोय कॉमेंट्री बॉक्सकडे, तिथे जोडले जातील आपल्यासोबत अनिकेतजी सावंत आणि त्यांच्या जोडीने हा फायनलचा सामना समालोचन कक्षामध्ये होणार आहे. अजिंक्य तारा म्हटलं तर आमचं एक स्वप्न होतं की ज्या पद्धतीने आमचं स्वप्न होतं की 8 थर लावून आम्ही उतरवण्याचा प्रयत्न कुठेतरी आमचा विस्फळित झालेला, तो 2025 मध्ये सलग 8 वेळा आम्ही 8 थर लावून उतरवले हक्कानी. ते पण हा विक्रम अजूनपर्यंत कुठल्याही पथकाचा नाही आहे, कारण की 8 थर आम्ही लावले आणि उतरवले देखील, एकही ठिकाणी आम्ही पडलो नाही आहे. चला वळतोय ते आमच्या दहीहंडी पथकाचा रेकॉर्ड होता, परंतु वळतोय सामन्याकडे. तरी पण खंबीर आमची पोरे, तरी पण खंबीर आमची पोर, तरी पण खंबीर आमची पोर. असलच नाही त्यांना फिकीर, साऱ्यात ठरलंय हो माहिर. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाला, तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाला. सांभाळ राधे मटकीला ला यशोदेचा लाला, अंग सांभाळ राधे मटकीला आला यशोदेचा लाला. भावा जिंके तारा मित्रमंडलचा गोविंदा ठाटात आला. भावा जिंके तारा मित्रमंडळचा गोविंद ठाटात आला. भावा जिंके तारा मित्रमंडलचा धन्यवाद डीजे. आपण ऐकत होतो सॉन्ग अजिंक्य तारा मित्रमंडळाचा गोविंदा पथकाला. त्या गोविंदा पथकामध्ये जेवढे म्हणजे आमचा क्रिकेट महत्व नाही, आमचा महत्व आहे तो दहीहंडी पथक. आणि त्या दहीहंडी पथकामध्ये जेवढे आपले गोविंद असतील, आजूबाजूला लहान मोठे जेवढे गोविंद असतील, सर्वांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. एक विनंती असेल, जेवढे गोविंद असतील त्या सर्वांनी मंच आणि हक्काने यायचं आहे. ही स्पर्धा आपली अजिंक्य ताराची आहे, सर्वांनी हक्काने यायचं आहे. भले ते थरामध्ये असतील, सीडीला असतील, पकडायला असतील, सर्वांनी हक्काने वरती यायचं आहे स्टेजवरती, कारण हा मंच तुमच्यासाठीच बांधलेला आहे. हा मंच म्हटलं तर एक गोविंदा पथकाचं आणि अजिंक्य तारा परिवारचा मंच आहे. या मंचावरती येऊन तुम्ही नक्कीच स्थानबद्ध व्हायचं आहे, विनंती करतो सर्वांना. संपले आता लागेल काय जुनेद आणि सलाम सलामानी जुनेद सलामानी चला विनंती करतो, विनय नर असतील आमचे परिसरातले पालघर जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू गुडलक असतील, आपण मंचावर स्थानबद्ध व्हायचं आहे. प्रीतमजी बाईत असतील, विनयजी नर असतील, सुजितजी लाड आमचे खजिनदार, आपण देखील मंचावर जायचं आहे. प्रीतमजी बाईत आपणास विनंती असेल की आपण स्कोर कार्डकडे जायचं आहे. नाही यश जी आहेत नक्कीच आपण मंचावर यायचं आहे.
2 मिनिटं अमितजी थांबायचं आहे फक्त. सर्वांना विनंती करतो आपण मंचावर जायचं आहे. कोणी खाली उभं नाही राहायचं, कोणी खाली उभं राहायचं नाही आहे. प्रीतमजी मंचावर प्लीज. सुजल मंचावर जायचं आहे. चला सामना होतोय ऑन. एक साईडला पाहतोय आपण JDS संघ, दुसऱ्या साईडला क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण श्री स्पोर्ट्स संघ. पाहूया ही लढत, फायनलची लढत. पर्व पहिला अजिंक्य तारा मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक. एकदा जोरदार टाळ्यांनी या फायनलच्या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा, जीवदानी माते की बोल बजरंग. चला सामना ऑन करायचा आहे. पंच अमितजी. जागेवाले की पण जय. नक्कीच जागेवालेला आपण नेहमी विनंती करून आणि नम्र विनंती करून त्याला एक श्रीफळ देऊन पहिला सन्मान, पहिल्याच चेंडूवरती इकडे सन्मान दिला जातोय चेंडूला. हो सलाम दिला पहिल्याच चेंडूवरती. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर संदेश यांना चांगला फटका पाहायला भेटला पुन्हा एकदा. म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या आजूबाजूचे संघ आहेत, आजूबाजूचे संघ आहेत. एक साईडला न्यामाबॉईज संघ असेल, एक साईडला अजिंक्य तारा असेल, एक साईडला मोरेगाव असेल, एक साईडला अजिंक्य तारा असेल. ओ काय फटका, क्रॅकिंग फटका पाहायला भेटलाय. चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार. त्यांना पाहायला भेटतायत. पर्व पहिल्यामध्ये अजिंक्यच्या तारा मित्र मंडळातील सन्माननीय कुशलजी यांचं देखील इकडे आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. एक नाव राहून गेलं होतं, कुशलजी यांचा नेतृत्व देखील या स्पर्धेसाठी चांगला लाभलेला आहे. पुन्हा एकदा स्लाइस केला आहे. चेंडू सरळ एक धाव येताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या एक षटकानंतर 1/11 आपल्याला पाहायला भेटतोय. वळूया ढिसेकडे, ऐकूया पुन्हा एक मजेदार जोरदार संगीत. और यारो का दिल मिला. ही स्पर्धा दिल मिला आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघ एकच परिसरातील. लोगों को दिल दिला म्हटलं तर या परिसरातले बाकीचे संघ दिल जला. आता पाहूया पुढचा चेंडू. वैभव खोलवा टापेचा चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांना सरळ भेदून निघून गेलाय. क्रॅकिंग चौकार. डीजे
एकदम सुंदर क्लिअरिटीवाला हा प्रेक्षेपण आपण पाहतोय घरात नेटवर्कद्वारा. पुन्हा एकदा वैभव सज्ज, फक्त हलकी दिशा दिली चेंडूला आणि एक धाव घेतलाय. वैभवचं चांगलं षटक म्हणावं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 4 बॉल झाले बच्ची. 2 डॉट झाले, 1 चौका. 4 चेंडूचा खेळ झाला, सॉरी. टॅप स्वरूपामध्ये मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. जुनेद कुठेतरी आहे ना, जुनेद कुठेतरी गॅप शोधायच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा अंपायर्स रिव्ह्यू. पुन्हा एकदा फ्लाईट चेक केली जाते. याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही विमान चेक करताय. फ्लाईट म्हणजे थोडासा चेंडू वरून उसळी घेणारा चेंडू पाहायला भेटेल का, कारण काही मर्यादा या अंडरआर्म बॉक्समध्ये विराट क्रिकेट असोसिएशनद्वारा काही नियमावलीनुसार तुम्हाला तो चेंडू टाकणं गरजेचं असतं. फ्लाईट चेंडू चेक केला जातोय. पाहूया काय होतोय. वैभव यांचा आर्म चेक केला जातोय. त्याच्यानंतर आपण पाहतोय फ्लाईट किती वरती आहे ते देखील पाहिलं जाईल. चेंडू कितपत खाली पडला ते देखील चेक केलं जाणार आहे. पाहूया. पहा लेग ब्रेक करण्यासाठी कशा पद्धतीने हात वळवला गेलाय. चला पंच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर डिसिजन. चला चिमुकल्यानं तुम्ही या, तुम्ही चेक करा. आकाशजी निर्णय काय होता आताचा? नो चेंडू आहे ना? चला पुन्हा एकदा वैभव सज्ज गोलंदाजीसाठी. हो चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळताना पाहायला भेटला. 1 धाव घेण्यामध्ये जुनेद यश. आता जुनेद यांचं काम पहा काय होतंय. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण आपण सलमान यांना पाहतोय 9 चेंडू 15 धावा खेळता, म्हणजे आक्रमक इनिंग आपल्याला खेळताना पाहायला भेटत आहेत. हो शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं की चेंडूला थोडीशी बॅट वळवली आणि दिशा दिली. थोडंसं वेग असता तर कुठेतरी त्रिफला डिस्ट्रॉय होताना आपल्याला पाहायला भेटलं असतं. चला षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. भारतातील सोनार लाईन मधील सर्वात 1 नंबरला टॉप जे केलेले असतात ते बंगाली. हो पुन्हा एकदा स्लाइस केलाय. चेंडू सरळ लेंगून गेलाय डी झोनमध्ये. 1 धाव येताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला सलमान पाहायला भेटत. खरोखरच सलमाननी सलामी करण्यायोग्य आतापर्यंतची खेळी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. पहा जुनेद त्यांचं काहीसं वेगळ्या अंदाजमध्ये बॅटिंग करताना आपल्याला जुनेद पाहायला भेटले. थोडेसे बाहेर आले, त्याच्यानंतर पुन्हा आतमध्ये ऑफ स्टिकला एकतरा पाहायला भेटले आणि चेंडूला हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने मारलं. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. म्हणजे एज लागलं, चेंडू क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलं आणि गडी बाद झाला. सलमान नावाचा मोठा धक्का इकडे पाहायला भेटतोय JDS संघाला. डीजे सलमान आलेले आहेत. दोघांच्या नावामध्ये SS. एक सलाम आणि एक सलमान. दोघांची सलमान म्हटलं तर संघाचा कर्णधार देखील आहे. आता तोच कर्णधार आता पाहूया कशा रीतीने या पुढील येणाऱ्या चेंडूला हाताळलं जाईल. कारण एक साईडला संघाचा महत्त्वाचा खेळाडू जुनेद. खराब चेंडू, परंतु त्याचा फायदा पंचाला घेता आलेला आहे.
पंचांचा डिसिजन पाहू शकता आपण. नो डिसिजन आलाय. सलमान यांना तो खराब चेंडूचा फायदा घेता आलेला नाही. पहा स्क्रीनवरती आपण पाहतोय जुनेद यांना. शांत रहा, नक्कीच होईल होईल होईल. चांगली धावसंख्या उभारली गेले. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा वाईट. पंचाने वाईट घोषित केलाय. पंच वळले, समांतर हात केलाय, वाईटचा इशारा आलाय कुठेतरी. आता पहा षटक थोडं महागडं. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच वळलेत, नोचा इशारा आलाय. म्हणजे सलमान कुठेतरी चुकी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सलग 2 चेंडूचा चान्स होता, त्या दोन्ही चेंडूला हुकले. आणि पहा काय झालं, काय घडलं. या चेंडूवरती देखील एखादी प्लस केली असती तर धाव तरी आली असती, परंतु चुकी इकडे सलमानकडून घडते. परंतु चुकी अक्षयकडून देखील वारंवार पाहायला भेटते. पहा आपण तिसरा चेंडू पाहिला, विकेट आली. त्याच्यानंतरचा चेंडू नो वाईड नो, म्हणजे नो 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 या प्रकारचे चेंडू पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी. पहा पुन्हा एकदा आलाय नो. आताला पण नो आहे. नो प्लस 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडूचा खेळ झाला. पहा पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्यावरती विकेट आली. ती विकेट धावसंख्या जाऊन पोचली 26 या आकड्यावरती. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. पहिला बॉल 1, दुसरा बॉल 1, तिसऱ्या बॉलला विकेट. नो वाईड नो नो, म्हणजे नो 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 नो. हा गाणं देखील इथे लिहिला जाईल. हा फटका चांगला सजवला आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 1 धाव पूर्ण झाले. पहा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. श्रीस्पोर्ट देखील हा सामना सोडण्याच्या प्रयत्नामध्ये नाही आहे, कारण श्रीस्पोर्टला माहिती आहे जो चीज हमारे वहाँ से लाए हम वापिस लेके जाएंगे. तेवढा प्रयत्न चालू आहे. पुन्हा एकदा हेलिपॅड पाहायला भेटला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. हो दोन्ही संघ म्हटलं तर मातंबर संघ, श्रीस्पोर्ट असेल, दुसऱ्या साईडला JDS असेल, दोन्ही गोपचर पाड्यातील संघ आहेत. आजूबाजूला देखील त्यांचे मैदान आहेत. म्हणजे ह्याला गाड त्याला गाड म्हणतात ना, त्या पद्धतीचं आहे. एक फक्त त्या नेटचा फरक आहे. क्रॅकिंग शॉट होता पाहायला भेटलेला, चांगला फटका. परंतु त्याच्यानंतर देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला आपल्याला. आता या षटकात कमबॅक करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये तुम्हाला श्रीस्पोर्टला कमबॅक करणं गरजेचं आहे. वेदांत म्हटलं हा पुन्हा एकदा स्लाइस केलंय. म्हणजे आता कुठेतरी पहा प्रोजेक्ट स्कोअरकडे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रोजेक्ट स्कोअर आपण पाहतोय 37चा, म्हणजे चांगली फलंदाजी पाहायला भेटते JDS संघाकडून. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. 1 धाव आपल्याला येताना पाहायला भेटते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूवरती 3 धाव. प्रोजेक्ट स्कोअर कुठेतरी ढकलला जातोय. आता 36 वर आलाय. आता 36 वर स्कोअर येताना पाहायला भेटतोय. समोरच्या दिशेने नशिबाची साथ, नशिबाची साथ इकडे भेटलेली आहे.
3.5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल षटकातील वेदांत यांचा. सलाम झाले, सलमान झाले, आता फैजान आलेले आहेत. उलटा चेंडू होता, त्याला स्लाइस केला. फ्लाईटचा देखील इकडे रिव्ह्यू घेतला जातोय कर्णधाराकडून, चेक केला जाईल. रिव्ह्यू गेला असेल नंतर. तरी बाकी होता बाकी होता. तरी बाकी होता तरी ओके 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 38 विन ना. हा सर 38 विन ना. बॉल बॉल जॉन्टी बॉल. नाही नाही तसं नाही, म्हणजे तो फ्लाईट होतो ना, तो बॉल किती उंचीवर नाही तो. ते IPL नाही आहे. 37 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी तुम्हाला 38 धावांचं आवाहन ठेवलेलं आहे. चला वाटतो डीजे कडे ऐकूया, तोपर्यंत एक सुमधुर संगीत. डीजे चला सामना होणार आहे. पहा धावसंख्या झाले 37. जिंकण्यासाठी आव्हान आहे 38 धावांचं. आता वेदांत आणि श्री स्पोर्ट्स याच्यामध्ये पहा, वेदांत म्हटलं तर गणपतीचं नाव आणि श्री म्हटलं तरी गणपतीचं नाव. आता वेदांतवरती दावेदारी असेल, ज्या पद्धतीने सेमीफायनल क्वार्टर फायनलला ज्या पद्धतीने फलंदाजी केली, आता ह्या फायनलच्या मुकाबल्यामध्ये त्याला ते करावं लागणार आहे. स्लाइस केलं आहे, 1 रन आहे. श्री गणेशा झालंय. श्री स्पोर्ट्स, वेदांत आणि श्री गणेशा हे तिन्ही नावं जोडली गेलेली आहेत. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होताना 1 धाव येताना आपल्याला पाहायला भेटली वेदांत यांच्या बॅटीतून. तर पाहूया पुढील षटक कसे हाताळले जातील. इक्वेशन आपण पाहतोय 23 मध्ये 37 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा स्लाइस केलंय, 1 धाव येताना पाहायला भेटते. आता कसं माहिती आहे, साथी
तेरा साथ होना जरूरी है, साथी तेरा साथ होना जरूरी आहे. म्हणजे वेदांना साथ दिली पाहिजे विनीतने, ते करणं गरजेचं आहे. पाहूया सलमान कशा रीतीने षटक हाताळलं जाईल. पुन्हा एकदा पहा, एक धाव येताना पाहायला भेटली. सलग आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि तीन चेंडूवरती 3 धावा येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा स्लाइस केलाय, पुन्हा स्लाइस केलाय. म्हणजे या दोन संघातील दोन खेळाडूंना नक्कीच माहिती आहे कोणता गोलंदाज येणार आणि कोणत्या गोलंदाजावर मी अटॅक करणार, हे नक्कीच पाहणे योग्य राहणार आहे. आतापर्यंत सलमानच्या षटकावरती आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव वधारली जाते, परंतु पुढील येणाऱ्या षटकांमध्ये नक्कीच वेदांत आक्रमक होताना पाहायला भेटतील, असं नक्कीच काही ना काही योजना आखल्या असतील. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सरळ दांडी गुल. चार धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद झालेला आहे. 5 चेंडूचा खेळ इकडे होताना पाहायला भेटतोय. आता वैभव आलाय. वैभव म्हटलं तर आता वैभवला काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा स्लाइस केलंय, एक धाव आले. 5 धावा झालेल्या आहेत. एक षटक संपल्यानंतर 5 धावा स्कोर कार्डवर पाहायला भेटत आहेत आणि नक्कीच जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये गरज असेल 33 धावांची. डबल 3 म्हणजे 33 धावांची तब्बल गरज असेल. 18 चेंडू 33 धावा. तोपर्यंत वळूया डीजेकडे. ऐकू एक हॅलो. पुन्हा एकदा फैजान सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक साईडला विनीत, दुसऱ्या साईडला आता पाहतोय प्रसाद. प्रयत्न करावा लागेल तुम्हाला.
चला पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. आपण पाहतोय सामना 1.3 चेंडूचा खेळ, 2 गडी बाद झालेले आहेत, 8 धावसंख्या झालेली आहे 8. फटका चांगला आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय सलाम यांच्याकडून. सलाम आहे या क्षेत्ररक्षकाला, ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, सर्व फॉर्मॅटमध्ये 100% खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. महेंद्रजी कुठे असतील त्यांनी कृपया संपर्क साधायचा आहे. महेंद्र जाधव. पुन्हा एज लागली होती, एज लागताना आपल्याला पाहायला भेटलं. शेवटचा चेंडूचा खेळ आहे, बाकी धावसंख्या जाऊन पोचली 9 या आकड्यावरती. हो, चांगली गोलंदाजी. चला, पालघर जिल्हा समन्वय समितीचे, पालघर जिल्हा दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष श्री विनोदजी पाटील साहेब यांचं इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सर, आपण आलात. नक्कीच या मंचाला बहर आली आणि बहर श्री स्पोर्ट्स संघाकडून चौकार देखील आलेला आहे. ठीक आहे. आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो की आपण पाहतोय सामना, फायनलचा सामना, महामुकाबला आपण पाहतोय. एक साईडला पाहतोय JDS संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स संघ. दोन्ही गोपचार पाड्यातील संघ आपल्यासमोर आहेत. फायनलच्या मुकाबल्यामध्ये धावसंख्या झालेली होती श्री स्पोर्ट्स JDS संघाची 37. जिंकण्यासाठी आवाहन ठेवलं होतं ते 38 धावांचं, परंतु आता इक्वेशन पहा, 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. पाहूया कशा रीतीने श्री स्पोर्ट्स संघ या धावांचा पाठलाग करेल, बघण्यायोग्य असणार आहे. 14 रन, 2 विकेट और 2 ओवर. आर्यन खड़ा है उधर और आर्यन है ना 10वीं पास है. श्री स्पोर्ट्स का भी है, छोटू इधर खड़ा है, वो भी 8वीं पास है. चला 12 वरती 24. अंदाज थोडंसं 19-20 झाला. दोघांचं पण बरोबर सांगितलेलं, म्हणजे प्रोजेक्ट माझ्या पद्धतीने भरपूर बरोबर स्कोर सांगितलेला, परंतु कुठेतरी चुकी झाली. थोडंसं मागे पुढे 19-20 होतं प्रत्येक गोष्टी मागे. चला, आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय श्री विनोदजी पाटील साहेब, पालघर जिल्हा. चला, त्यांना क्रॅम्प आला, आता मी काय करणार त्याच्यात सर. पुन्हा एकदा बॅटर सज्ज आपण पाहतोय. ओ हो हो ओ यो 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 ओ, चुकी इकडे. जुने त्यांची चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण JDS संघाकडून आपल्याला वारंवार पाहायला भेटतो. सन्माननीय विनोदजी पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. पालघर जिल्हा दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष श्री विनोदजी पाटील साहेब यांचं आगमन म्हटलं तर या स्टेजचं नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका. या स्टेजवरती नक्कीच थोडंसं आपण पाहतोय उजाला आलेला आहे
दहीहंडी म्हटलं तर आमचा काळीज जीव आणि कबड्डी म्हटलं तर विनोद साहेबांचा जीव आणि काळीज दोन्ही एक साईडला कॉमन असतात. दहीहंडी म्हटलं तर आमचा जीव आणि कबड्डी म्हटलं तर विनोद साहेबांचा आवडता खेळ. नक्कीच आपण नेहमी पाहिलेले आहेत कबड्डीच्या मोठमोठ्या स्पर्धा मनवेलपाडामध्ये होतात आणि त्या स्पर्धाचे आयोजक करता धरता विनोदजी पाटील असतात. या नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. आतापर्यंत आपण पाहतोय 2.3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 16 वरती 2 धावा इकडे येताना पाहायला भेटत. 9 वरती 22. हो मोठा फटका येईल का, परंतु पहा थोडीशी ताकद कमी पाहायला भेटते आपल्याला. ताकद फटक्यांमध्ये कमी पाहायला भेटते. कुठेतरी तुम्हाला एनर्जी एकत्र करून फटका मारण्याची गरज आहे. पुन्हा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एनर्जी कमी आपल्याला पाहायला भेटली. 1 टॅप गेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हात. फेकी देखील तेवढीच चांगली. कडी होतोय बाद. दुसरा धक्का आपल्याला पाहायला भेटतोय श्री स्पोर्ट्स संघाला. डीजे पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील फरदीन यांचं. ओ काय षटक म्हणलं, काय षटक म्हणावं लागेल. आपण पाहतोय षटक फरदीन यांचं ज्यांनी 2 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये आणि 1-2 विकेट आपल्याला पाहायला भेटत त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. आणि तीन 3-21 सन्मान जुने त्यांना सन्मान दिलाय. त्याचा सन्मान त्यांच्या संघात पण एक आहे. आता काय शब्द वापरावा. नक्कीच पुढचा चेंडू पाहूया कशा रीतीने. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील. ओ हो पुन्हा एकदा बाहेर येऊन पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका. 1 चेंडू 18 19 1 चेंडू 19 1 चेंडू 19 आणि पाहूया घे भरारी कोणता संघामध्ये होईल. थोडंसं वेग म्हणजे एकाच एरियामध्ये ह्या 2 ट्रॉफ्या जाणार आहेत. त्याचा तर आनंद असणारच आहेत. म्हणजे बाईकचे हॉर्न हे जोराने वाजणार आहेत गोपचरपाड्यामध्ये. आणि गोपचरपाडा कुठेतरी जागा होणार आहे की आमच्या गावातल्या मुलांनी नक्कीच काहीतरी कर्तव्य केलं आहे आणि अजिंक्य ताराच्या पहिल्यातल्या 2 ट्रॉफ्या फर्स्ट सेकंड घेऊन आलेत. नक्कीच आनंद असेल पूर्ण परिसरामध्ये. खोलवर टाप्याचा चेंडू त्याला देखील सन्मान दिला आहे.
आणि सामना जिंकलाय